जोर का झटका जोर से लगे असं मला म्हणावंसं वाटतंय. कमाल झालेली आहे. गुरुवार हा पाकिस्तान क्रिकेटसाठी अक्षरशः खड्ड्यात ढकलणारा ठरलेला आहे. कारण विश्वास ठेवा माझ्यावरती, अमेरिकन संघाने पाकिस्तान संघाला T20 वर्ल्ड कपच्या पाकिस्तानने खेळलेल्या पहिल्या मॅचमध्ये हरवलेलं आहे. तब्येतीत क्रिकेट खेळून हरवलेला आहे आणि त्यामुळे या संपूर्ण स्पर्धेचा जो काही बॅलन्स होता तो उलटा पुलटा झालेला आहे आणि मी त्याच्याबद्दलच बोलणार आहे. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम क्रिकेट सुनंदनलेले क्रिकेट अँड बियॉन्ड. काय बोलावं काय नाही मला कळत नाही आहे. त्याचं कारण आजचा दिवस मजेदार होता. एकीकडे भारतीय संघ विश्रांती घेत होता, काल सामना झालेला होता. आम्हा काही मोजक्या पत्रकारांना ॲम्बॅसेडरनी बोलवलेलं होतं फॉर कप ऑफ टीसाठी आणि त्याच्यानंतर आम्ही जेवायला एका जागी बसलो मॅनहॅटन भागामध्ये. त्यावेळेला अचानक आम्हाला आठवलं की अरे आज पाकिस्तान विरुद्ध अमेरिका मॅच आहे आणि म्हणून आम्ही फॉलो करायला लागलो. पहिली गोष्ट म्हणजे 150चा टप्पा जस्ट पाकिस्तानने ओलांडलेला होता. कारण अमेरिकेच्या बॉलर्सनी चांगली बॉलिंग केली, पहिली बॉलिंग करायला मिळाल्याची फायदासुद्धा त्यांनी उचललेला होता. पाकिस्तान संघाकडनं 2 प्लेयरनी 40च्या आसपासची धावसंख्या केली. बाकीचे खेळाडू जास्त यशस्वी ठरले नाहीत आणि ही धावसंख्या अशी होती की सेकंड बॅटिंग करणाऱ्या अमेरिकन संघाला ते सुद्धा डॅलास गावच्या स्टेडियमवरती या धावांचा पाठलाग करणे अशक्य नव्हतं. तरीही हे लक्षात घ्यायला पाहिजे, ज्या संघामध्ये हॅरिस राऊफ आहे, ज्या संघामध्ये शाहीन शाह आफ्रिदी आहे, ज्या संघामध्ये आमिर आहे आणि त्या संघाविरुद्ध मदत करणाऱ्या फास्ट बॉलरला मदत करणाऱ्या विकेटवरती 150पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करणं ही सोपी गोष्ट नव्हती. परंतु अमेरिकन संघाचा कॅप्टन मोनांग पटेल यांनी सुरुवात चांगली केली आणि त्याच्यानंतर त्यांच्या जॉन्सन नावाच्या खेळाडूंनी ज्यांनी पहिल्यांदा कॅनडाच्या संघाला तडाखा दिलेला होता, त्यांनी परत योग्य वेळी योग्य खेळी केली. इतका रंगला हा सामना, इतका रंगला की एका क्षणाला वाटलं हे अमेरिकन संघ आरामात ही धावसंख्या करणार. पण त्याच वेळेला आमिर आणि त्याच्याबरोबर शाहीन शाह आफ्रिदीने हॅरिस राऊफने अप्रतिम मारा केला आणि त्यामुळे अपेक्षित धावसंख्या जी होती ती अचानक अवघड वाटू लागलेली होती. शेवटच्या षटकामध्ये सुद्धा धावा ज्या करायच्या होत्या त्याच्यात नाट्य घडलं. शेवटच्या बॉलवरती नितीश कुमारनी चौकार मारला आणि हा सामना टाय झाला, बरोबरीत सुटला. सुपर ओव्हरची वेळ झाली आणि सुपर ओव्हर खेळायला आल्यानंतर अमेरिकन संघाच्या बॅट्समननी कमाल केली. कारण सुरुवात त्यांनी बाउंड्री मारून केली आणि त्याच्यानंतर आमिरसारखा अत्यंत अनुभवी गुणवान बॉलर हा दडपणाखाली खचला. त्यांनी 3 वाईड बॉल टाकले आणि त्या 3 वाईड बॉलवरती वाईड बॉलच्या 3 धावा सोडून अतिरिक्त 4 धावा मिळाल्या. एकूण 1-2 18 रन्स अमेरिकन फलंदाजांनी सुपर ओव्हरमध्ये जमा केल्या आणि त्याचा पाठलाग करायला जेव्हा पाकिस्तानचे खेळाडू उतरले तेव्हा त्यांनी वेळ घेतला. कारण सलामीला कोणाला पाठवायचं याच्यावरनं सुद्धा धमासान झालेलं दिसतंय. बॉलिंग मात्र मुंबईकडनं पूर्वी खेळलेला अंडर-19 इंडियाकडनं खेळलेला सौरभ नेत्रावळकरनी ती शेवटची ओव्हर टाकली, सुपर ओव्हरची ओव्हर टाकली आणि त्यांनी खरोखर कमाल केली. पहिल्या बॉलवरती त्याला फटका पडला परंतु त्याच्यानंतर त्यांनी इफ्तेकारला आऊटसुद्धा करून दाखवलं. अर्थात तो अफलातून झेल पकडलेला होता आणि त्याच्यानंतर अत्यंत दडपणाखाली सुद्धा नेत्रावळकर पुरून उरला पाकिस्तानी बॅट्समनला आणि एक सुंदर विजय अमेरिकन संघाच्या हाती लागला. 2 गुण त्यांच्या पदरात पडले. ऑलरेडी कॅनडा विरुद्ध मॅच जिंकल्याने त्यांचे 2 गुण जमा होते. आता गडबड अशी झाली आहे की ज्या गटामध्ये भारत, पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंड आहेत त्याच्यामध्ये अमेरिकन संघ अव्वल स्थानावरती गेलेला आहे. 2 सामने 2 विजय, त्यांच्या खात्यात 4 गुण आहेत, ते अव्वल स्थानावरती. दुसऱ्या क्रमांकावरती भारतीय संघ आहे आणि त्याच्यानंतर पाकिस्तान, आयर्लंड आणि कॅनडा यांचे संघ आहेत. तुम्ही लक्षात घ्या, या एका विजयाने अमेरिकन संघाने सुपर 8मध्ये जाण्याचे दरवाजे जणू काही उघडलेले आहेत. कारण आता त्यांना फक्त आयर्लंड विरुद्धचा सामना जिंकायला लागेल. भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध पराभूत झाला तरी मला वाटतं त्यांना चान्स राहील. त्याचं कारण असं आहे की आजचा हा विजय हा लक्षणीय विजय ठरलेला आहे.
बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिन्ही क्षेत्रामध्ये दडपणाखाली सर्वोत्तम खेळ पाकिस्तान संघाला करता आलेला नाही आहे. उलट पक्षी अमेरिकन संघाने तो करून दाखवलेला आहे. आता अमेरिकन संघाला नौखं म्हणणं हे कोणाच्याही तोंडी धजावणार नाही अशी ही गोष्ट झालेली आहे. भारतीय संघ विरुद्ध पाकिस्तान संघाच्या सामन्याला वेगळीच आता किनार आलेली आहे. कारण पाकिस्तान संघाकरता हा सामना डू ऑर डाय झालेला आहे आणि विश्वासाला तडा गेलेला पाकिस्तान संघ कोपऱ्यात सापडलेल्या मांजरीसारखा अटॅक करायचा प्रयत्न भारतीय संघावरती करेल हे मला अगदीच माहिती आहे. त्यामुळे या सामन्याची किनार वाढलेली आहे. भारतीय संघ रिलॅक्स मनोवृत्तीने सामना खेळणार आहे. रिलॅक्स म्हणजे आरामात नाही म्हणत आहे, परंतु शांतपणे क्रिकेट खेळणार आहे. त्याच्या उलट दडपणाचं ओझं पाकिस्तानवरचं अशक्य वाढलेलं आहे. शिव्यांची लाखोली त्यांना पडते त्यांच्या नेहमीच्या यूट्यूबर्सकडनं, पत्रकारांकडनं. कारण पाकिस्तान संघाकडनं पराभव स्वीकारणं हे पाकिस्तानी रसिकांना, क्रिकेट रसिकांना अजिबात झेपणार नाही आहे. त्यामुळे या एका विजयाने अमेरिकन संघाने कमाल करून दाखवलेली आहे, गटामध्ये हलचल माजलेली आहे आणि त्याचबरोबर भारत पाकिस्तान सामन्याला एक वेगळी धार येणार आहे. तुम्हाला काय वाटतं अमेरिकन संघाच्या या विजयाबद्दल? तुम्हाला काय वाटतं त्यांच्या फलंदाजांनी दडपणाखाली केलेल्या कामगिरीबद्दल? तुम्हाला काय वाटतं? सौरभ नेत्रावळकरनी सुरुवातीला सुद्धा अप्रतिम बॉलिंग केली, 2 विकेट काढल्या. सुपर ओव्हरमध्ये त्यांनी डोकं शांत ठेवून प्रभावी मारा केला. तो तुम्हाला कसा वाटला हे मला सगळं जरूर सांगा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि त्याचबरोबर यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इव्हन इंस्टाग्राम अकाउंटवरती सुद्धा मजेदार गोष्टी मी मुद्दाम टाकतो आहे. तुम्हाला न्यूयॉर्कची सफर घडवतो आहे. आज मला सौरव गांगुली भेटला, त्याच्याविषयीसुद्धा मी रीलमध्ये टाकलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं अजिबात विसरू नका. बाय बाय.